बजरंगजी, आज चर्चा होते, सुप्रिया सुळेंनी अमित शहांची भेट घेतली आणि त्यानंतर मग प्रफुल्ल पटेल आणि यांनी भेट घेतली, तर काय विलिनीकरण होणार किंवा एनडीए मध्ये जाणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमचा, असं म्हणतात. नाही, असं काही नाही आहे. ज्यांनी त्यांनी आता सुनील तटकरे साहेबांनी का भेट घेतली मला नाही सांगता यायचं. त्यांचे त्यांचे काही इंडिव्हिज्युअल विषय असू शकतात. मी आणि सुप्रियाताई दोघंजण अमित भाई शहा यांच्याकडे गेलो, पण त्याचं कारण वेगळं होतं की रेवतीताईचं रिसेप्शनचा कार्यक्रम 10 ऑगस्टला आहे, त्याच्यासाठी आम्ही निमंत्रण द्यायसाठी गेलो. मग तिथे गेल्यानंतर मला असं वाटतं की मी माझ्या जिल्ह्यातली पण कायदा सुव्यवस्था विषय आहे, ह्या अनुषंगानं मी पण सोबत होतोच. तर त्या विषयाने चर्चा, बाकी आम्हाला फक्त रेवतीताईंचं निमंत्रण देणे हाच अजेंडा होता आणि तेवढा घेऊनच गेलो. म्हणजे यामध्ये ज्या चर्चा होत आहेत किंवा जे अंदाज वर्तवले जात आहेत एनडीएत जाण्यासंदर्भात, ते सगळे चुकीचे नाही नाही, हे चुकीचं बोललं जात आहे. आता काय कोण कशामुळे अंदाज हे करतं आहे, आम्हाला संशय वृत्तीनं का कोण कुणाची चाल ही पण कळा नाही. कारण याच्यामध्ये कुठल्या तरी कुणीतरी व्यक्तीची म्हणा, कुठल्या तरी पक्षाचा कुणाचा तरी एक डाव असू शकतो की आम्हाला कुठल्या ना कुठल्या अँगलनं झालं की आम्हाला बदनाम करायचं. पण विषय असा आहे की आम्ही 8चे 8 खासदार इम्पॅक्ट आहोत, कुठंही काही होणार नाही. 8चा निर्णय आमचा हा एक निर्णय असेल. आमच्या आदरणीय ताई हे आमच्या नेत्या आहेत, त्याच्यामुळे ताईच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना दिल्लीमध्ये कुठलाही काही प्रॉब्लेम नाही आहे. पण अननेसेसरी कुणीतरी काहीतरी बोलतं आहे. मग आता काय होते, आता पदावर बसलेली जी लोकं आहेत, सी एम असतील, डेप्युटी सी एम असतील, एक आणि आदरणीय सुनित्राबाई माझ्या जिल्ह्याच्या पालकमंत्री पण आहेत, त्या डेप्युटी सी एम आहेत. आम्हाला कुठल्या ना कुठल्या कामानिमित्त त्यांना भेटावंच लागते. इथं पंतप्रधान असतील, एच एम असतील किंवा कुठले आणखी गडकरी साहेब असतील, जे कोणी केंद्रातले मंत्री आहेत, ज्यांच्याकडे आमचं मतदारसंघाचं काही ना काही काम असतं, याच्यासाठी त्यांना भेटणं गरजेचं आहे. मस्त आहे की त्यांना भेटलं पाहिजे, नाही तर मतदारसंघाचा विकास कसा करणार तुम्ही? मतदारसंघासाठी जे काही प्रश्न असतील ते सोडवणार कसे? ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना भेटत असतो. पण भेटला कोणी एखादा माणूस भेटला की त्या योगायोग असा होतो. आता काय होतं, अधिवेशन काळामध्ये एखाद्या वेळेस सर्वांनाच ती भेटत असतात, त्याचे योगायोग आम्हाला किंवा एकाच दिवशी त्यांनी महाराष्ट्रातल्या लोकांना भेटायची वेळ दिलेली असू शकते. त्याच्यात ती एका मागे एक भेटलो की याचा अर्थ मग आम्ही दोन्हीच भेटलो का? आणखी कोणी भेटलेच असतील ना, पण त्यांचं कुणाचं नाव येत नाही. मग तटकरे साहेब कसे भेटले, सुप्रियाताई तुम्ही दोघं कसं भेटलात, असा जे विषय येतो तसं काहीही नाही आहे. आणि आमचा कुठंही जाण्याचा काहीही विषय नाही आहे. आम्ही आहे तिथं सुखासमाधानानं आहोत आणि आमचा पक्ष इम्पॅक्ट आहे, सर्वची सर्व एक आहोत. सर, या सगळ्यामध्येच तुम्ही म्हणताय की 8 जण आम्ही एकत्र निर्णय घेणार, याचा अर्थ तो निर्णय काय असेल 8 जणांचा? नाही नाही, एकत्र निर्णय घेणार असं नाही बोललो मी. आम्ही 8चे 8 एकच आहोत असं बोललो. निर्णय घ्यायचा अधिकार आदरणीय सुप्रियाताई आणि पवारसाहेबाला आहे. ती जो काही निर्णय घेतील त्या निर्णयाबरोबर आम्ही सर्वजण एकत्र आहोत. आणि असं नाही की आम्ही म्हणजे म्हणतो की नाही आम्ही निर्णय घेणार, असं नाही. निर्णय नाही, आमचा नेतृत्व संसदेमध्ये करतात किंवा संसदेच्या बाहेरही करतात. खासदारांचं नेतृत्व आदरणीय ताई करतात, पक्षाचं नेतृत्व आदरणीय साहेब करतात. साहेबांचा आणि ताईंचा, विशेषतः खासदाराच्या बाबतीचा निर्णय आदरणीय ताई जे घेतात तो निर्णय आमचा अंतिम असतो. म्हणजे थोडक्यात हा निर्णय जो काय असेल तो ताई किंवा साहेब घेतील. येस, जो काय निर्णय असेल तो ताईंचा असेल आणि ताईंच्या निर्णयाबरोबर आम्ही सर्वजण असू. एक आणखीन याला जोडून प्रश्न असा की नुकतंच कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन झालं, त्यानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला, आता E20 वरून, इथेनॉलवरून नितीन गडकरींचा राजीनामा मागण्याचे प्रयत्न होत आहेत. तुम्हाला स्वतःला माहिती आहे की ऊस आणि या सगळ्या उत्पादनांच्या अनुषंगाने इथेनॉल किती महत्त्वाचं? हे बघा, कॉक्रोच जनता पार्टीचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांच्या उठावामुळे, त्यांच्या आंदोलनामुळे हा राजीनामा झाला आणि काहीतरी कुठंतरी रिलीफ, विद्यार्थ्याच्या मनांचं समाधान झालं. त्याच्यामुळे ही सिस्टीम बदलली पाहिजे, कारण सिस्टीममध्येच दोष आहे. आणि राजीनामा तर घेणं हे गरजेचंच होतं. त्याने राजीनामा दुसऱ्याच दिवशी द्यायला पाहिजे होता. 30-32 दिवस काही लोकांची, मुलांचा जीव गेला आहे, काहींना कुत्र्यासारखं असं म्हणजे एवढं मारतात. आता कुत्रा हे शब्दसुद्धा मागे घेतो, कारण जी की जनावर असेल किंवा कुणी असेल ज्याला की असं अमानुष्यपणाने, कुणी जनावरला पण मारत नाही आहे, एवढ्या अमानुष्यपणे माणसांना मारलं आहे, विद्यार्थ्यांना मारलं आहे, महिलांवर वेगळ्या वेगळ्या विषय झाले. ते महिला लेडी कॉन्स्टेबल नाही किंवा लेडी PI नाही आहे नसतानासुद्धा लेडीजवर पण बऱ्यापैकी लाठीचार केला गेला, त्यांच्या कपड्याला हात लावला गेला. हे अतिशय निंदनीय आहे आणि ही घटना घडली ही चुकीचं आहे. त्याच्यामुळे या गोष्टीचा पूर्ण श्रेय जे कॉक्रोच पार्टीलाच जातं आहे. पण दुसरा विषय असा आहे की E20च्या माध्यमातून जे काय बोललं जातं आहे, हा विषय तुम्ही गडकरी साहेबावर बोललं जातं आहे का, कोण करतं मला माहीत नाही. मी काही गडकरी साहेबाचा फॉलोअर नाही किंवा गडकरी साहेबाच्या पक्षाचा नाही, मी विरोधी पक्षाचा खासदार आहे. पण माझं एक म्हणणं आहे की हा विषय पूर्णस्वी कुणाचा आहे, तर पेट्रोलियम मंत्रालयाचा आहे. ते ब्लाइंडिंगला जी परमिशन दिली ती कोणी दिली? पेट्रोलियम मंत्रालयाने. तर पेट्रोलियम मंत्रालय कधीही गडकरी साहेबाकडे नव्हतं असं माझं मत आहे. मग गडकरी साहेबच का?
मग ही गडकरी साहेबाची मोमेंट किती दिवसापासून चालली, कोण त्यांच्याच पक्षातलं कोणी करतं आहे, मला त्याच्यावर काही बोलायचं नाही, कोण करतं आहे किंवा कोण करतं आहे. गडकरी साहेब, आज गडकरी साहेबाचा विषय रोड आहे. रोड त्यांनी बनवले का देशात, तर बनवलेच. ज्यानं काम केलं त्याचं काम केलं म्हणणारे आम्ही माणसं आहोत, बनवले. त्याच्यामुळे इथेनॉल आणि इथेनॉल हा विषय शेतकऱ्यांसाठी एवढा महत्त्वाचा आहे की इथेनॉल तुम्ही निर्मिती करायला परवानगी दिली, त्याच्यामुळं काय झालं की शेतकऱ्यांना FRPचे पैसे वेळेत मिळाले. नाही तर साखरेचा स्टॉक आहे, साखर विक्री होत नाही. आणि इथेनॉलसुद्धा स्टॉक राहिला. इथेनॉलच्या याच्यामध्ये सुद्धा 2 गट आहेत, एक ग्रीन बेसवरलं इथेनॉल आणि एक साखरेवर म्हणजे उसावरलं इथेनॉल. या 2 प्रकारामध्ये सुद्धा अन्याय कसा आहे साखरेच्या म्हणजे उसावरल्या शेतकऱ्यांच्यावर अन्याय कसा आहे, हे भाग जर विचार केला तर या शासनानं मागच्या 2 वर्षामध्ये इथेनॉलला निर्मितीलाच बंदी घातली. अगोदर काय केलं गेलं की अगोदरच्या काळामध्ये त्याने प्रोत्साहन दिलं की तुम्ही प्लांट उभे करा, सबमिशन देऊ आम्ही, इंटरेस्ट सबमिशन, म्हणजे जी तुमची इंटरेस्टची रक्कम होती 50% शासन भरणार, क्वार्टरली देणार, असं सांगितलं गेलं. लोकांनी प्रचंड प्लांट उभे केलेत. आणि आज परिस्थिती काय, जिम्मेदारीने सांगतो, या सरकारला हे लोक मारायचे आहेत, कारखानदार असतील, शेतकरी असतील. त्याचं कारण असं आहे की तुम्ही जर क्वार्टरली पैसे देणार 3 महिन्याला व्याजाचे म्हणून सांगताय, मग आता एक म्हणजे 8-8, 10-10 क्वार्टर तुमच्याकडे जमा आहेत, म्हणजे 2.5 वर्ष झालं. जे 3 महिन्यात पैसे देणार तुम्ही व्याजाचे, ह्या महिन्याचे, आता समजा आज जून आहे, जून, जुलै, ऑगस्ट किंवा समजा एप्रिल, मे, जून, हे 3 महिन्याचा क्वार्टर येतो. ह्या 3 महिन्याचे पैसे तुम्ही जुलैला देणार म्हणलात, पण हे 3 महिने गेले, त्याच्यानंतर पुढचं क्वार्टर गेलं, पुढच्या वर्षाचे 4 क्वार्टर गेले, असे 8, 9, 10 क्वार्टर. म्हणजे जर तुम्ही त्याची रिपेमेंट सगळं 5 वर्षात आहे, आज 2.5 वर्ष तर गेले, 2.5 वर्षाचं पूर्ण इंटरेस्ट या कारखान्याला भरावं लागलं आणि तुम्ही पैसे देत नाहीत. म्हणजे शासनाने जाणीवपूर्वक जो विषय आहे तो ही साखर कारखानदारी मोडीच काढायची आणि वेगळं काय करायचं अशा पद्धतीचं एक रचना केली. आणि परत पुन्हा इथेनॉलचे प्रोजेक्ट एवढे उभं राहिले. आता समजा एखाद्या कारखानदारानं 400 KLचा म्हणजे 4 लाख पर लिटरचा प्लांट उभा केला आहे, त्याला तुम्ही सांगतात की तुझं आम्ही इथेनॉल घेणार नाही, एक तर एक तुम्ही इंटरेस्ट देतो मला दिला नाही, पुन्हा तुम्ही त्याचं इथेनॉल घेणार. 2 वर्षामध्ये कोऑपरेटिव्ह कारखान्यांनी जेवढं टेंडर कोटेट केलं त्याच्यापैकी त्यांनी त्या कोऑपरेटिव्ह कारखान्याला 75% अलॉकेशन दिलं. आणि जे प्रायव्हेट कारखान्याने जास्त उभे केले ते इथेनॉल प्लांट, त्यांना 28 ते 30% पुढं कुणालाही दिलं नाही. म्हणजे मी जर समजा 4 कोटी 4.5 कोटी टेंडर भरलं तर मला 1 कोटीच मिळलं आहे, 1 कोटी लिटरचं. म्हणजे त्याच्यामुळं प्रॉब्लेम असा झाला की तुमचं निर्माण होणारं इथेनॉल होऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही कारखान्याची कॅपॅसिटी इथेनॉल निर्माण करायची म्हणून जर एखाद्या कारखान्याची कॅपॅसिटी 5,000हून त्याने 9,000 केली तर प्रॉब्लेम असा आहे की त्याला 5,000च क्रशिंग करता येतं आहे. मग त्याने यंत्रणा भरलेली असती, HNTच्या लोकांना पैसे दिलेले असतात, त्याचे 10-10, 20-20 कोटी HNTवाल्याकडे बुडाले. HNTवाला म्हणतोय तुम्ही तर रोज खाली करा पाहिजे वाहन, माझं 5 दिवस खाली होत नाही का, तर तुम्ही क्रशिंग तेवढं पूर्ण करू शकत नाही. हे अतिशय चुकीचा निर्णय या सरकारने घेतल्यामुळं कारखानदारी सफर झाली. कारखानदारी म्हणजे शेतकरी झाला, शेतकऱ्याचा पैसे 14 दिवसात द्यायला पाहिजे, त्याला इंटरेस्ट आहे FRPच्या कायद्याप्रमाणे, त्याच्यामुळे तोही होत नाही. 3 मुद्दे केले आता ह्याने. परत पुन्हा काय केले, ग्रीन बेस लॉबीला किती फायदा झाला आहे. ग्रीन बेसमध्ये 2 विषय आहेत. ग्रीन बेसमध्ये तुम्ही 75 रुपये पर लिटरनं इथेनॉल घेता. इथेनॉल म्हणजे प्रोडक्टच आहे, ऊसापासून बनवा, मळीपासून बनवा की तुम्ही ग्रीन बेसपासून कशापासून बनवा, तो इथेनॉलच आहे. त्याची प्युरिटी, त्याचे सगळं जे आहे ते सगळे त्याचे सिम्पटम्स किंवा त्याचे कंटेंट जे आहे ते सेम आहेत. मग हे सेम प्रोडक्ट तुम्ही जे तुमच्या ग्रीन बेस म्हणजे मका असेल, चावल असेल, गहू असेल, याच्यापासून बनतं आहे त्याला 75 रुपये पर लिटर देता. ऊसापासून बनतं आहे त्याला मळीला देता तुम्ही 60 रुपये आणि ज्यूसपासून बनवतं त्याला देता 65 रुपये. ठीक आहे, आम्ही 65 रुपये धरलं, तरी पण 10 रुपयाचा फरक का. म्हणजे 10 रुपयाचा फरक करणारी लॉबी. त्यांचा आणखी दुसरा फायदा काय, जे बी तुमच्याकडे शासनानं स्टोअर केलेलं धान्य आहे म्हणजे गहू असेल, तांदूळ असेल, हे जे अन्न 5 वर्षानं 10 वर्षानं आपल्याकडला ही वापरास योग्य नाही म्हणजे खाण्यास योग्य नाही असं प्रमाणपत्र मिळते, म्हणजे ती डॅमेज होते. मग डॅमेज झालेलं अन्न ह्यांना दिलं जाते. मग ते अन्नसुद्धा तुम्ही मका 22 रुपयाने घेत असाल, आता समजा ही गहू तुम्हाला 18 रुपये, 20 रुपये, 25 रुपयाने घ्यावं लागत असं, ते अन्न ज्यावेळेस डॅमेज झालेलं आहे, हे डॅमेज झालेलं अन्न तुम्हाला 10 रुपयानेच मिळते 50% रकमेवर. म्हणजे दोन्ही बाजू 50%चं अन्न उचलणार गव्हर्नमेंटचंच आणि परत तुम्ही काय करणार तर त्यांना 10 रुपये जास्त देणार. म्हणजे रॉ मटेरियलची कॉस्ट बी कमी करणार, 50%वर आणणार आणि फायनल प्रोडक्ट बी तुम्ही त्यांचा 10 रुपये पर लिटरनं जास्त. नॉट अ जोक, 10 रुपीज मीन्स नॉट अ जोक, 10 रुपये पर लिटर. याच्यामध्ये तुम्हाला तेच सांगतो की मला हे सगळं करण्यामागं ग्रीन बेसच्या तुम्ही डिस्लरी आणल्या आणि आणून परत पुन्हा केल्या, आणण्याबद्दल काही अडचण नाही. मग ह्या दोन्ही गोष्टी करताना ही लॉबी कुणाची आहे, मग हे का होतं असं.
ग्रीन बेस मागच यांचा सपोर्ट का? म्हणजे आम्हाला ऊसाच्या शेतकऱ्यांना तुम्हाला मारायचं आहे असंही आहे. मग आता ऊसाच्या शेतकरी मग ग्रीन बेसचं बी आता ब्लाइंडिंग होतं ह्याच्यामध्ये. E20 E30 करायचं होतं, 30% म्हणजे ब्लाइंडिंग करायचं होतं. मग तुम्हाला आत्तापर्यंत आता 20% जरी असलं तर ह्या 20% सुद्धा करताना तुम्ही ह्याचा हा विषय पूर्णस्वी अधिकार पेट्रोलियम मंत्रालयाचा आहे, त्याची परवानगी. गडकरी साहेबाचा विषय कुठे येतो? गडकरी साहेब का आणले मध्ये? बरं ठीक आहे, त्याच्या पुढचं जाऊन बोलतो. काही जण काय म्हणतायत, माझी डिझेलची गाडी आहे. कुटुंबियांच्या कंटिन्यू होते ना. हे काही जण म्हणतात माझी डिझेलची गाडी आणि ती खराब झाली. अरे राजा, डिझेलमध्ये इथेनॉल कधी मिक्स करतात? डिझेलमध्ये मिक्सच नाही ना, तो मिक्स कशात आहे? पेट्रोलमध्ये. मग ही काहीतरी विनाकारण बनवी. आणि ही विषय आला 22पासून 22, 23, 23, 24, 24, 25, 25, 26 4 वर्षे गेली. ह्या गेल्या 4 वर्षात कोणाच्या गाड्या खराब झाल्या नाही. आणि आताच कशी व्हायली या 2 महिने 3 महिन्यात? 4 वर्षात नाही झाली, आता महिन्यातच खराब कसे व्हायले? या सगळ्या मागे राजकारण आहे का? आणि इथेनॉलच्या विषयाला माझा स्पष्ट मत आहे माझं की ह्याच्यात गडकरी साहेबाचा कुठेही संबंध येत नाहीये. ज्या मंत्र्याचा येतोय त्याचा राजीनामा घेतला पाहिजे, त्यांनी ते राजीनामा दिला पाहिजे का नाही दिला पाहिजे, का घेतला पाहिजे का नाही घेतला पाहिजे, त्या आंदोलनाचा भाग आहे. पण माझं म्हणणं आहे की मला जर तुम्ही एक जाणकार म्हणजे मला त्याच्यातली माहिती आहे म्हणून सांगतो, हा विषय सर्वस्वी पूर्ण पेट्रोलियम मंत्रालयाचा आहे. याच्यात गडकरी साहेबाचा कुठे विषय येतो? नाही, म्हणजे या सगळ्यामध्ये इथेनॉलची पण एक दुसरी बाजू आहे, ती पण लक्षात घ्यायला पाहिजे, जी शेतकऱ्यांच्या दृष्टीने. हो, मी तेच बोललो तुम्हाला, सांगितलं ना की इथेनॉल जर तुम्ही कंटिन्यू घेतलं लोकांचं, आता एक कारखानदारालाच तुम्ही टेंडर भरायला आता इथेनॉल किंवा ज्यांचे प्लांट आहे त्यांनाच भरायचे. मग त्यांनी जर आम्ही जर समजा 4 कोटी लिटर, मी माझंच उदाहरण सांगतो, माझ्या कारखान्यानं मागच्या वेळेस 4.5 कोटी लिटरचं कोटेड केलं. मला किती मिळालं? 1.5 कोटी लिटर. म्हणजे आम्हाला 1/3 वर चाललं ना त्याने. मग 3 कोटी लिटर माझं जी निर्माण होणार तेवढा ऊस मला खर्च कमी करावा लागला, कारण मी साखर काढू शकत नाही. मग ते माझा तोटा आहे ना तो. मग ह्याचासुद्धा कुठंतरी, कारण प्लांट उभे करताना तुम्ही विचार केला पाहिजे. स्टँड अलोन प्लांट आहे तर त्याला तुमची सेपरेट तुम्ही त्याच्या कॅपॅसिटी पण त्याला द्यावंच लागेल. नाही तर तुम्ही इंटरेस्ट देणार मला ते दिलं नाही म्हणजे आमच्या 200 कोटीचं बोकांडी कर्ज आलं ना कारखान्याच्याही. सगळं कारखान्याच्या म्हणजे पर्यायाने शेतकऱ्याचा तोटा आहे. आज मला 50 करोड रुपये व्याज द्यावं लागते वर्षाला. 50 करोड. मागच्या वर्षी माझ्या कंपनीनं 50 करोड व्याज भरलं आहे. 50 करोड व्याज भरले म्हणजे जर ती माझं जर ही नसतं, ही शासनाला मला पैसे परत दिले असते तर त्याच्यात जवळपास 10-20 करोड रुपये माझे शासनाचे आले असते. ती येत नाहीत. प्रत्येक वर्षी 10-10, 12-12 करोड रुपये शासनाकडे व्याजाचे अडकलेत. जी देतो म्हणलं नाही देत. बरं ती अडकते, त्या 10 कोटीवर मला व्याज भरावं लागते. म्हणजे ती 10 कोटी माझी एक वर्षाला जरी त्याची कॅपिटल अमाऊंट केली वर्षाला 4-4 क्वार्टरची, तरी ते 10 कोटी. 10 कोटीवर परत व्याज म्हणजे 10 परत मला की 15% व्याज जर धरलं तर 1.5-2 कोटी रुपये आणखी वाढत आहे. असं दरवर्षी 3 वर्ष, आता 3रं वर्ष चालू आहे, 3 वर्षापासून दिलं नाही. मग 10 कोटी अधिक 10 कोटी अधिक 10 कोटी 30 कोटीचं 4.5 कोटी रुपये व्याज वर्षाला परत आणखी आगावं लागायला मला. हे पैसे कुणाचे चाललेत? माझे काय जाणार आहे? हे शेतकऱ्याचे चालले ना. माझ्या शेतकऱ्याला तेवढा पैसे जास्त नाही मिळाले असते. याच्यात आता आणखीन एक शेवटचा प्रश्न, कॉक्रोच जनता पार्टीवरती जे आंदोलनात गुन्हे दाखल झाले ते मागे घेण्याचे नोटिफिकेशन बंगाल, बिहार, इतर राज्यांमधून निघालेत, महाराष्ट्रातून अजून निघाले नाहीत. कसं? नाही, महाराष्ट्रात असेल की देशात कुठेही असेल, ज्या विद्यार्थ्यांनी केलेलं आंदोलन आहे, विद्यार्थी चळवळ आहे, यांनी काय कुणाच्या स्वतःसाठी केलेलं नाही, स्वतःच्या नाही, परंतु देशातील सर्व युवा पिढी जे युवक आहेत त्या युवकांना सिक्युरिट वाटायला की आपण शिक्षण घेताना कुठेही आम्हाला संरक्षण नाही आहे. आम्हाला काय पाहिजे तर आम्हाला संरक्षण पाहिजे, श्युरिटी पाहिजे की बाई नाही आम्ही कुठं भ्रष्टाचार. काल आणखी महाराष्ट्रात आमच्या पुढचा ह्याचा पेपर फुटलेलं निदर्शनास आलं आहे. रोज काहीतरी विषय आहे, रोज काहीतरी विषय आहे. मग एवढ्या विषयात जी मुलांनी केलेलं आंदोलन, त्या आंदोलनासाठी एखादी गोष्ट काही चुकून गुन्हे दाखल त्यांच्यावर केले असले तर ते गुन्हे महाराष्ट्रच नाही, देशातल्या इतरत्र सर्व राज्यांनी सुद्धा ते गुन्हे मागे घेतले पाहिजेत. आणि त्यांना प्रेम नाही, कारण काय मारलं यार, असं कोणी मारतंय? त्याला एखादी गोष्ट ठीक आहे, तुम्ही आंदोलन रोखायचं होतं का तुम्हाला त्यांच्यावर कुठला बदला घ्यायचा होता? पोलिसनी असं मारलं आहे, ते पोलीस जर सिव्हिल ड्रेसवर आले तर तेही माणसंच आहेत ना, त्यांना मुलं नाहीत? ज्या कोणी आदेश दिले त्यांना मुलं नाहीत? बघावं ज्याला, आता आपल्यासारख्याला माझ्यासारख्याला ते बघणं शक्य नाही होत. डोळे बंद केले, अरे नको मला दाखवू, अशी परिस्थिती. मग तुम्ही मीडिया तिथं होता, सर्व मीडियाला पण तुम्हाला सर्व बघावं वाटलं. मग ही गोष्ट जर असेल तर हे जे कोणी केलं आहे त्याला त्याचं पाप आहे आणि त्याचं पाप त्याला फेडावं लागेल. पण माझ्या विद्यार्थ्यावरले कुठलेही गुन्हे देशात असतील तर ते मागे घेतले पाहिजे. याच्यात अमित शहांना जबाबदार धरलं पाहिजे. नाही बघा, ज्या सिस्टीममध्ये ज्यांनी कुणी त्याला आदेशित दिलं, कुणी आदेश दिला यांना लाठीचार करायला, बरं तुम्हाला जंतर मंतरपासून संसद भवन काय 100 मीटरवर आहे काय? 1 किलोमीटर तरी असेल का नाही? मिनिमम 1 किलोमीटरचं अंतर. 1 किलोमीटर येऊस तर झोपले होते का पोलीस?
म्हणजे ज्यांनी कुणी आदेश दिला असेल तो दोषी आहे त्याच्यात, किंवा ज्यांनी ह्या सिस्टम काय यांनाही घडवायचंच होतं का, हा पण विषय येतो की यांनाही घडवायचंच होतं का, असा पण विषय येतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.